गणपतीच्या दिवसामध्ये रोज आपण बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवतो. तर रोज आपण कोणते मोदक बनवायचे हे समजत नाही. तर आज आपण माव्यापासून म्हणजेच खव्यापासून बनणारे अगदी झटपट असे बनणारे मोदक बनवणार आहोत. हे मोदक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात. साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि 2 ते 3 साहित्यामध्येही बनवून तयार होते. खव्याचे मोदक बनवण्यासाठी इथं 1 वाटी मी खवा घेतला आहे. हा विकत आणलेला खवा आहे. इथं मँगो फ्लेवरचे आपण मोदक बनवणार आहोत म्हणून मँगो इसेन्स घेतला आहे आणि 4 चमचे साखर म्हणजे अर्धी वाटी मी साखर घेतली आहे. अगदी मोजक्याच साहित्यामध्ये आज आपण मोदक बनवणार आहोत. तर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण खवा घेतला होता तो कुस्करून टाकायचा आहे. हाताच्या साहाय्याने असं थोडासा क्रश करूनच आपल्याला हा टाकायचा आहे, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत. तर अशा पद्धतीने खवा टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने असं आपल्याला मॅश करायचं आहे. तुम्ही बघू शकता खवा थोडासा असा पातळ असा झालेला आहे. आता ह्याच वेळी काय करायचं आहे आपल्याला, जी आपण साखर घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे. इथं मी 1 पाव खवा घेतला होता, त्यासाठी मी 4 चमचे साखर वापरली आहे. आता साखर टाकल्यामुळे आता ह्या खव्याला पाणी सुटलं जातं आणि थोडीशी पातळ अशी ग्रेव्ही टाईपमध्ये होऊन जातं. आता पूर्णपणे हे आटेपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटं हे व्यवस्थित परतवल्यानंतर जे साखरेचं पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे सुकून जातं. आता ह्याच टायमिंगला आपल्याला जो आपण मँगो इसेन्स घेतला होता त्याचे 5 ते 6 ड्रॉप इथं टाकायचे आहेत. इसेन्स टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. आपण बाजारातून जे मँगो फ्लेवरचे मोदक आणतो त्याला ऑरेंज कलर असतो, त्यामुळे मार्केटसारखा ऑरेंज कलर आपल्याही मोदकांना यावा म्हणून इथं मी चिमूटभर असा ऑरेंज कलर टाकला आहे. आता कलर टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं परतवायचं आणि हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित बनलं गेलं आहे. आता हा खवा मी आता प्लेटमध्ये काढत आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याचे मोदक बनवणार आहोत. गरम जर मोदक बनवले तर त्या मोदकांना व्यवस्थित असा शेप येत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं, मगच आपण ह्याचे मोदक बनवू. आता तुपाचा थोडा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे आपला खवा जो आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता इथं प्लास्टिकचा जो मोदक बनवायचा साचा मिळतो तो घ्यायचा आहे. त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे सारण भरून घ्यायचं आहे. हे सारण भरून झाल्यानंतर खालच्या साईडनं ह्या पद्धतीनं प्रेस करायचं आहे आणि मग हळूवारपणे हा साचा आपल्याला उघडायचा आहे. बघू शकताय किती छान मोदक झालेला आहे आणि खूप पटकन हे मोदक बनले जातात. अशाच पद्धतीने बाकीचेही मोदक बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्सही कट करून ह्या मोदकामध्ये टाकू शकता, तेही छान लागतात. मी ह्या मोदकांना सिल्वर वर्क वरून लावला आहे. खूप छान झाले होते मोदक आणि दिसायलाही खूप छान होते आणि खायलाही खूप छान होते. तर यावेळी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला हे मँगो मावा मोदक नक्की खायला घाला. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.